मध्य रेल्वेवर मोठा अपघात झालेला आहे। लोकलमधून पडून 14 प्रवासी हे जखमी झालेले आहेत, तर 4 जणांचा यात मृत्यू झाल्याची नोंद आहे। मृत प्रवासी कसारा सीएसएमटी लोकलमधील होते आणि दिवा ते मुंब्रा या मध्य रेल्वेच्या स्थानकांदरम्यान हा अपघात झालेला आहे। आपण पाहतोय या भीषण रेल्वे अपघातामध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला आहे। तसंच आतापर्यंत 14हून अधिक जण खरं तर यात पडले होते। तसंच कित्येक प्रवासी जखमी झालेले आहेत। यात काही महिलांचा सुद्धा समावेश आहे, तर काही पोलीस कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे। मृतांच्या नातेवाईकांना, मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं 5 लाख रुपयांची मदत जाहीर केलेली आहे। तसंच हा रेल्वे अपघात अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया आता सर्वच स्तरांमधून येते। आपण पाहतोय मुंबईजवळील दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान मोठी दुर्घटना आज घडली आणि या भीषण रेल्वे अपघातात एका लोकलमधून पडून 4 ते 5 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। लोकलमधील गर्दीमुळे काही प्रवासी डब्यात दरवाजाला लटकलेले अवस्थेत होते आणि त्यानंतर ही घटना घडलेली आहे। या घटनेनंतर अनेक स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। एकूण 14 लोक जखमी झाले होते, त्यापैकी 5 जण मृत पावले आहेत। 2 फास्ट लोकल एकमेकाला क्रॉस होत होतात, ते दरवाजात लटकलेले लोक होते, ते एकमेकाला घासून पडलेले आहेत आणि त्यामुळे दुर्घटना घडली। आपण पाहतोय लोकलमधून पडून आणखी किती मृत्यू होणार असा प्रश्न आता पुढे यामुळे उभा राहिलेला आहे आणि आपण पाहतोय की अतिशय विचित्र आणि भीषण असा हा अपघात झालेला आहे। आपण पाहतोय अतिशय दुर्दैवी असा हा अपघात। खरं तर दरवर्षी अशा प्रकारच्या लोकल ट्रेनमधून, अशा रेल्वेमधून पडून अनेक जण हे दुर्घटनाग्रस्त होतात। अनेकांचे हातपाय ते या दुर्घटनांमध्ये गमावतात, तर कित्येक जणांचा पडून मृत्यू होतोय। खरं तर हे रोजचंच आता झालेलं आहे। रोज आपण कोण ना कोणतरी रेल्वे दुर्घटनेमध्ये, लोकलच्या ॲक्सिडेंटमध्ये कुणीतरी प्राण गमावलेले आहेत। अशा घटना, अशा बातम्या आपण रोज ऐकतोय आणि त्यामुळे हा कुठेतरी चिंतेचा विषय आहे। आपण पाहतोय लोकलमधल्या गर्दी, आपण बघायला गेलं तर लोकलमधली दिवसेंदिवस वाढत चाललेली गर्दी हे यामागचं प्रमुख कारण आहे। मात्र या सगळ्या संदर्भात रेल्वेनं सुद्धा उपाययोजना करणं हे तितकंच गरजेचं आहे। तर याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सध्या कैलास वर्मा अध्यक्ष आहेत महाराष्ट्र रेल्वे प्रवासी परिषदेचे। तसंच आपल्यासोबत आहेत वंदना सोनावणे, त्या सुद्धा महिला प्रवासी संघटनाच्या अध्यक्ष आहेत। तसंच आदेश भगत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, दिवा प्रवासी संघटनेचे ते अध्यक्ष आहेत। या तिघांचंही स्वागत जय महाराष्ट्रावर। सर, तुमचं स्वागत आणि मॅडम तुमचं सुद्धा स्वागत। तर सर्वप्रथम मी जाते कैलास वर्मा यांच्याकडे। कैलास सर, मला एक सांगा, आत्तापर्यंत अनेक प्रवासी तुमच्याकडे वेगवेगळ्या तक्रारी घेऊन या रेल्वे अपघातांसंदर्भात येतात। काय साधारण प्रकारच्या तक्रारी असतात सगळ्या प्रवाशांचा? नक्की आमच्याकडे जे आतापर्यंत गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही प्रवासी संघटनेचं काम बघतो। आपण एक म्हणणं आहेत ना, रोज रडे त्याला मरे, त्याला कोण रडे, हा अवस्था मध्य रेल्वेची झालेली आहे। तर गेल्या कित्येक वर्षापासून जेवढ्या सीमेवरती जेवढे सैनिक मारले जात नाही त्यापेक्षा जास्त ह्या पडून आणि मृत्युमुखी पडतात आहे। म्हणजे रेल्वे प्रशासनाला त्याचा वाव दिसत नाहीये। आज जी घटना घडलेली हा दुर्दैवी आहे असं म्हणता येईल। आणि खूपच जास्त, म्हणजे आम्ही किती वर्षापासून हे करतोय की प्रवाशांच्या सुरक्षता हा महत्त्वाचा विषय आहे, तरी सुद्धा रेल्वे प्रशासनाने हा विषय दिला नाही। मी 2017ला याच्यामध्ये
सुरेश प्रभूने एक मंत्रिमंडळ ऍक्सिडेंट कमी करण्यासाठी एक समिती बनवली होती. त्या समितीमध्ये सुद्धा मी होतो. त्या समितीमध्ये उपाययोजनांचा विषय होता. त्या समितीमध्ये बरेच उपाययोजना सुचवलं होतं की रेल्वे ऍक्सिडेंटमध्ये जेवढे डेंजरस पोल आहे, ऍक्सिडेंटच्या विषयामध्ये हॉस्पिटल किती लांब आहेत आणि ह्या सगळ्याचा आणि जेव्हा कोचची स्थिती आहे म्हणजे ते पोलचा असतो, तो पोलचा जो खांबा आहे त्याला परफ्यूम केला आहे का, फुटबोर्डचा जो आहे जो फुटबोर्डचा जो पायऱ्या आहे त्या पायऱ्यामध्ये ते खाचे केलेले आहेत का, ह्या सगळ्या विषय आम्ही उपायसूचना सांगितलं होतं. आणि ह्या वारंवार सूचना करूनही आधी बरेच सेशन येतं याच्यावरती, हे काही योजना केलेली नाहीये. रेल्वे प्रशासनानं आम्ही वारंवार तक्रार करतोय की गर्दी वाढलेली, विशेषतः कल्याणच्या पुढे हा जो कर्जत कसारा जो वस्ती आहे खूप लांब ह्या आपल्या गर्दी वाढत आली आहे. विशेषतः ठाणापासून मग दिवा मुंब्रा आता एकदम ऑड एरियामध्ये आहे आणि तिथे प्रशासनाला पोहोचणं पण कठीण होतो. मग त्या ठिकाणी पण काहीतरी उपाययोजना केलं पाहिजे होता. निश्चितपणे ह्या रेल्वे प्रशासनाचा दुजाभाव आहे आणि प्रशासनाची पकड नाही आहे. रेल्वे प्रशासन जेव्हा काम हे मेगा ब्लॉक घेतात त्या मध्ये काय करतात म्हणजे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले, त्या ठिकाणी हा कर्व होता म्हणजे 2 ट्रेन आले म्हणजे एक इनबॅलन्स झालं असेल आणि लोक घासून गेले. याचा अर्थ आहे की आपला जे सेफ्टी समिती आहे, सेफ्टी जी कमिटी आहे, जे रेल्वेची जी सेफ्टी कमिटी त्यांचा काही याच्यावरती काही उपाययोजना निष्कर्ष होता का, म्हणजे हे कुठेतरी ते चूक होते का. म्हणजे लक्षात आलं की गेल्या किती वर्षापासून रेल्वे प्रशासनाला जे मुखी पडतात याच्यासाठी काय उपाय नाही. विशेषतः ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं पाहिजे. ते कल्याण रिमॉडेलिंगचा विषय आला होता. त्या कल्याण रिमॉडेलिंगमध्ये आपल्या फक्त मेल एक्सप्रेस गाड्या वेगळ्या पाळायच्या आणि मेल एक्सप्रेस गाड्या सबर्बन गाड्या वेगळ्या ट्रॅकवरती जायचं, हा एक नियोजन होता. त्या नियोजन तर काय झालं, रेल्वेचं MRVCचं काम एकदम संत गतीने चालू आहे, नवीन ट्रॅकचं काम चालू नाहीये. म्हणजे निश्चित रूपने या रेल्वे प्रशासनाने जे गलथान कारभारामुळे ह्या आपल्याला अवस्था दिसते. नक्कीच धन्यवाद कैलासजी. यानंतर मी जाते आदेश भगत यांच्याकडे. आदेश भगत हे दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत. आदेशजी, खरं तर कळवा, मुंब्रा, दिवा ही सगळी जी मध्य रेल्वेची रेल्वे स्टेशन्स आहेत, लोकल रेल्वे स्टेशन्स आहेत, इथे सगळ्यात जास्त खरं तर प्रवासी चढत असतात. प्रचंड गर्दी या सगळ्या स्थानकांवर दिसते. तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या इथे दिसतात? मॅडम, तुम्ही पाहिलं तर ह्या ठाण्यापल्ल्यात म्हणजे असेल कळवा असेल, मुंब्रा, दिवा आणि कल्याणच्या पुढील स्थानक यांना ह्या स्थानकात प्रचंड गर्दी असते. हॅलो, हा बोला, तुम्हाला ऐकू शकतोय आम्ही. प्रचंड गर्दी असते आणि अपघातांचं प्रमाण देखील या स्थानकांमध्ये जास्त आहे. तुम्ही पाहिलं तर 2024 या संपूर्ण वर्षामध्ये 309 प्रवासी हे लोकल मधून पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. 309. आणि तुम्ही ह्या वर्षीचा विचार केलात तर जानेवारी टू मार्च 82 प्रवासी हे लोकल मधून पडून मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणजे इतकी मोठी संख्या ही फक्त लोकल मधून पडणाऱ्या प्रवाशांची आहे आणि याकडे रेल्वे प्रशासन हे सातत्याने दुर्लक्ष करतं. आज 5 दुर्दैवी प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे आणि त्यानंतर रेल्वे खडबडून अगदी तर आपण पाहतोय काही तांत्रिक अडचणींमुळे आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकत नाही. यानंतर आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र महिला प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे. वंदनाजी, मी तुमच्याकडे येते. वंदनाजी, खरं तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या सुद्धा अत्यंत लक्षणीय आहे. खरं तर सर्वसामान्य महिला, सर्वसामान्य भगिनी आपल्या नेहमीच आपण आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी रेल्वेचाच पर्याय अवलंबत असतो. मात्र महिला प्रवाशांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. काय अडचणी किंवा काय समस्या तुम्हाला जाणवतात महिला प्रवाशांच्या दृष्टीने? भरपूर अडचणी आहेत, समस्या आहेत आणि प्रत्येक वेळा महिलांचा पडून मृत्यू झालेला आहे, लटकून मृत्यू झालेला आहे. महिला 60-70% ह्या महिला प्रवासात आपल्या प्रवास करतात. आई करते, मुलगी करते, तिच्या 2-3 मुली असतात त्या पण करतात आणि ह्या प्रकारे 60-70% महिला प्रवास करतात. त्यासाठी हे डबे फक्त पुढच्या भागात तुम्ही 3 डबे, पाठीमागे 3 डबे, हे पुरणार का? नाही, शक्यच नाही. आम्हाला 100% आम्हाला जागा हवेत, 100% डबा आम्हाला महिलांसाठी डबे हवेत. त्यासाठी आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं आहे. दुसरी गोष्ट, 10 वर्षामध्ये तुमची दिवा, मुंब्रा, कळवा आणि कर्जत कसाऱ्याला केवढ्या प्रोजेक्ट झालेले आहेत ह्याचा तुम्ही विचार करा. आता हे अतिशय म्हणजे हे राजकारण्यांचे
ह्याचा संपूर्ण प्रोजेक्ट आहेत हे आम्हाला माहिती, आम्ही जाणतो. मग त्यासाठी तुम्ही काय केलेलं, प्रोजेक्ट वाढले पण ह्यासाठी रेल्वे तयार नाही झाली आहे. रेल्वे बाकी तेवढं आहेत, रेल्वेचा विस्तार झालेला नाही ना. तिसरी चौथी लाईन झाली, चौथी पाचवी लाईन झाली, ती सुद्धा आमच्या काही उपयोगाची नाहीये. त्यासाठी विस्तार रेल्वेचा झालेला नाही, त्या मानाने विस्तार झालेला नाही. झपाट्याने वस्त्या वाढल्यात, प्रोजेक्ट वाढलेत, त्यामुळे हा रेल्वेचा प्रोजेक्ट वाढले नाहीत. आणि तुम्ही वंदे भारतला प्राधान्य दिले. आता तर काय कसारा कर्जाची लोक ओरडतायत की वंदे भारतच्या स्टॉपमुळे, वंदे भारतच्या ट्रेनमुळे आम्हाला आमच्या ट्रेन 2-2 तास, 1-1 तास, अर्धा तास तरी उशीर येतात. म्हणजे हे शेवटी तुमची चूक आहे, राजकारणाची सांगते. मी रेल्वे प्रशासनाला दोष देत नाही, कारण रेल्वे प्रशासन हे कळसूत्री बाहुलं आहे राजकारणाच्या हातातली. ते रेल्वे मंत्री सुद्धा तिकडे मी म्हणत नाही, त्याला दोष देत नाही. जे आहे ते आहे, स्पष्ट आहे आणि स्पष्ट स्वीकारायला तयार व्हा. जे आहे ते नकारू नका, जे आहे ते आहे स्पष्ट वगैरे. त्यासाठी हे प्रोजेक्ट लक्ष द्या. तुम्ही जे प्रोजेक्ट उभे राहिले त्यासाठी खड्ड्यात रेल्वे गेली, त्यामुळे पाणी भरलेलं आहे, योग्य वेळेत ड्रेनेज व्यवस्था झाली नव्हती. हे मान्य करा, हे तुमचं अपयश आहे, ह्या सरकारने मान्य केले पाहिजे. मी कुठल्याही सरकारला दोष देत नाही, मला मान्य आहे ह्या सरकारने भरपूर सुधारणा केलेल्या आहेत, आम्हाला त्या मान्य आहे. पण मुलींसाठी काय, महिलांसाठी काय, मतं तर आम्ही देतो की नाही. 70-80% मतं आमची मिळतात. मग ह्या मतांसाठी आम्हाला तुम्ही काय दिलं आहे? सर्वात जास्त महसूल आमचे मुंबई लोकल देते, लक्षात ठेवा. सर्वात जास्त महसूल मुंबई लोकल देते, त्याप्रमाणे आम्हाला सोयी काय दिल्यात ह्याच्या पहिलं उदाहरण आहे. ह्याच्यावर कोणी वंदनाजी, इथे मला एक तयार नाहीये. विचारायचं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे लेडीज स्पेशल ट्रेन तर आहेत ठराविक वेळेत, तेही पीक अवर्स मध्ये ज्या लेडीज स्पेशल ट्रेन आहेत त्या सोडल्या जातात, मात्र तेवढं पुरेसं नाही असं तुमचं म्हणणं आहे? नाहीच आहे. पिकआउट मध्ये 1 आणि 2 रेल्वे महिला जी मी लोकल ट्रेन पाठवलेली ना, ती पूर्ण होत नाहीये. तुम्हाला माहितीये, पहा ना रेल्वे ते लोकल मध्ये एखादा फेरी मारा तुमच्या पत्रकाराने, आणि महिला लोकल मध्ये सुद्धा हे करा, तुम्ही प्रवेश करा आणि पहा किती भरभरून लोकल जात आहे. अर्थातच भरभरून म्हणजे लटकून जात नाही, आम्ही व्यवस्थित प्रवास करतो. तुमचं म्हणून लटकून का जात नाही, मग कशाला महिलांना गाड्या द्या, असं नाहीये. आम्हाला पूर्णपणे व्यवस्थित गाड्या पाहिजेत, कारण का मला जी संख्या जास्त आहे, तुम्ही लोकल प्रवाशांची जनगणना करा, महिला प्रवाशाची जनगणना करा, मग तुम्हाला कळेल की आमची संख्या किती आहे, त्याप्रमाणे लोकल ट्रेन किती वाढवल्या पाहिजेत. तुमच्या 4थ्या, 5व्या, 6व्या लाईनीत लवकर का होत नाही? ठाण्यावरून शटल सेवा सुरू करा, यासाठी आम्ही आंदोलन केलं. कारण का ठाण्याच्या पुढे जो भाग आहे, कर्जत, कसारा, आसनगाव वगैरे, तिकडच्या लोकांसाठी ह्या सोयी पाहिजेत. कारण ज्या चढणाऱ्या कसारा, कर्जत मध्ये शेवटी डोंबिवलीची माणसं चढतात, ठाण्याचे लोक चढतात, घाटकोपचे लोक सुद्धा चढतात. त्यामुळे कसारा, कर्जतच्या लोकांना चढण्यासाठी तिकडे वाव मिळत नाही. शेवटी हा माणूस लटकतो आणि तिथे मरतो. आम्ही म्हणत नाही आम्ही डोंबिवली करू, पुढच्या लोकांचा सुद्धा आम्ही विचार करतो. शटल सेवा सुरू करायला काय होतंय? 2-2, 3-3 तुम्ही आमच्या माथ्यावर थोपवल्यात. कुठल्या? वंदे भारत. अच्छा आहेत, चांगलं आहेत, प्रगती होत राहते. मग ठाण्याच्याकडे ठाण्याच्या पुढे लोकल शटल सेवा सुरू काय अडचण आहे तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे? नक्कीच वंदनाजी, आपण शटल सेवेबद्दल आपण बोलणार आहोत, मात्र थोडा वेळ मी तुम्हाला थांबवते, कारण आता आपण कैलास वर्मा यांच्याकडे जाणार आहोत. कैलास वर्मा, शटल सेवेविषयी सुद्धा वारंवार खरं तर प्रवासी मागणी करतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे रेल्वे अपघात होत आहेत, आणि आता असं सुद्धा बोललं जातं की कदाचित आपण आता बंद दरवाजाच्या लोकल सुरू करूया, लोकलच्या डब्यांची संख्या आणखी वाढवूया, पण त्यामुळे तरी हे अपघात थांबतील का? नाही, तेवढा बंद दरवाजेचा हा संकल्प गेल्या 3-4 वर्षापासून सुरू झाली आहे. ज्या MRVC-ने नवीन एसी गाड्या सुरू केलं, ते एसी गाड्या लोकांना परवडणार आहेत का? आणि बंद गाड्यामध्ये व्हेंटिलेशन करायचं हवंय. आता पुढच्या 2 वर्षांमध्ये MRVC-ने सांगितलं का पूर्ण मुंबईमध्ये एकही गाडी म्हणजे विदाऊट एसी चालणार नाही, म्हणजे सगळ्या गाड्या एसीच्या स्वरूपात चालणार आहेत. म्हणजे सोडाचा जो फेअर आहे त्याला परवडणार आहेत का? चाकरमान्य जे गरीब, जे कर्जत कसारापासून येतात तेवढे एसी गाड्या मिळतील का, हा एक प्रश्न आहे. बंद गाड्यांमध्ये काय फक्त व्हेंटिलेशनचा हा प्रश्न आहे. आणि बरेच देशामध्ये हे असं केलेलं आहे, तरी पण तिथे व्यवस्था असते, ती सिस्टम असते. आपल्याकडे ह्याच्यामध्ये घुसण्यासाठी भरपूर मध्ये एक्झिट आणि इन भरपूर वाव असतो, तरी पण त्याच्यामध्ये कुठेतरी सिस्टम नाहीये. म्हणजे या सिस्टम पहिले बदलावं लागणार आहे. आणि पुढच्या येण्यामध्ये ते सुरक्षितता विषयासाठी, विशेष तर जे एसी गाड्या आहेत, आपल्याकडे काय एक एसी गाडी चालू केलं तर त्याच्यामध्ये खूप गर्दी वाढते, आणि त्याच्यानंतर 2 तुम्ही हे चालू करावी जनरल गाड्या. आपल्याकडे काय कंटिन्यू 3 एसी गाड्या चालू करतात, मध्ये एक गाड्या चालवतात, मग त्याचा दबाव त्या जनरल गाड्यामध्ये येतात. मग जनरल गाड्याचा दबाव ते मिळू शकत नाही, एवढी संख्या वाढलेली आहे.
तरी पण ते सामान्य 10 रुपये तिकीटमध्ये कुठे करणार, 190 रुपये तिकीट आणि कुठे 10 रुपये तिकीट, म्हणजे सर्व चिपेस्ट मॉडेल आपला हा सेवा आहे रेल्वेची आहे. म्हणून त्याच्यावर जनरल कोचेस आहेत, जनरल गाड्या आहेत लोकल, ते जास्त हवे आपल्याला. म्हणजे एसीच्या गाड्या हे पुढचा स्टेप आहे. तरी मग आता तर काय, म्हणून कल्याण कसाराचा पुढचा जो भाग आहे, एक एक तासानंतर एक गाडी आहे. आणि विशेषतः जे आता आजकाल नवीन झिरो डाऊन गाड्या चालू केलेल्या आहे, नवीन गाड्या इंट्रोड्यूस केल्या आहे. मे महिन्यामध्ये स्पेशल मध्ये ग्रीष्मकालीन गाड्या सुरू केलेल्या आहेत. त्यात सगळे गाड्या डिस्टर्ब होतो आणि लोकल त्या गाड्याचं जे टाइम मॅनेजमेंट आहे, ते पंक्च्युअलिटी आहे, ते सगळे अर्थात कोलमडलेलं आहे. कैलासजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे खरं तर जेव्हा एसी लोकल पास होते, जेव्हा एसी लोकल एखाद्या स्थानकात दाखल होते, मात्र त्यात चढण्यासाठी सगळेजण इच्छुक नसतात किंवा ज्यांना एसी लोकलचा प्रवास परवडतोय, ज्यांच्या खिशाला तो परवडतोय, तेच या लोकलने प्रवास करतात आणि परिणामी ही लोकल जाईपर्यंत, आणखी पुढची लोकल येईपर्यंत त्या कालावधीमध्ये आहे, त्या कालावधीमध्ये स्टेशनमधली गर्दी साहजिकच आहे वाढते. आणि त्यामुळे कुठेतरी हेही चित्र मी खरं तर लोकल प्रवास करताना नेहमीच बघते की जेव्हाही एसी लोकल जाते तेव्हा अशा प्रकारे गर्दी पुढच्या गाडीसाठी वाढलेली असते. यामुळे सुद्धा हे अपघात होत आहेत असं वाटतं तुम्हाला? नक्की. त्याच्यामध्ये एक एसीची गाडी सोडलं तर अख्ख्या, मी तर सूचना पण केलं होतं की फर्स्ट क्लासच्या लोकांना या एसी गाडी मर्ज करा आणि ते एसीचे जे जनरल मध्ये आहेत त्यांना ते काढून जनरल करून टाका, जेणेकरून 30% प्रवासी क्षमता त्या जनरल गाड्यामध्ये वाढणार आहे. मग ते सूचना अजून मान्यच केलं नाहीये. म्हणजे एसी गाड्या तर वाढवा, हरकत नाही. म्हणजे सामान्य जी गाडी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा फर्स्ट क्लासचा कॉन्सेप्ट करून टाका ना. म्हणजे एसीच्या गाड्यांचा फेअर आणि या फर्स्ट क्लासचा फेअर आहे, फक्त 1.2 चा फरक आहे. म्हणजे एवढं काय नाही, ते 70 रुपये तिकीट आहे, 90 रुपये तिकीट आहे. म्हणजे फर्स्ट क्लासच्या लोकांना एसी मध्ये प्रवासाला मुभा द्यावी, जेणेकरून ते त्यांची जी प्रवासी क्षमता आहे आणि विशेषतः 12 डब्याची 15 डबे करावं, फ्लाटाचा विस्तार करावा आणि MRVC जेवढे रखडलेले प्रोजेक्ट आहे लाईनीच्या त्या विषयात या वारंवार प्रशासनाला सांगितलंय. जे 2024 पर्यंत 25 पर्यंत जे प्रकल्प पूर्ण झालं पाहिजे होता, आता 3 वर्ष आपण मागे गेलेलो आहे. म्हणजे 3 वर्ष आपण उशिराने चाललोय. म्हणजे खूप प्रवासीची वाहतूक समस्या म्हणजे संख्या ही खूप वाढत चाललेली आहे. तरी पण प्रशासनाकडे एकही हे नाहीये. त्यांच्याकडे जे काम करण्याची पद्धत आहे, विशेषतः जे काम करण्यासाठी मेगा ब्लॉक द्यायला लागतो किंवा ब्लॉक द्यायला लागतो. मी मंडळ प्रबंधकांना विचारलं लागलो आपण किती ब्लॉक दिलेले या कामासाठी, तर त्या ब्लॉकसाठी 6 महिने वाट बघावा लागतो. म्हणजे आपला प्रकल्प कधी पूर्ण होणार? या प्रकल्पाच्या कमीमुळे, या प्रकल्प म्हणजे वेळेवर नसल्यामुळे या सगळ्या प्रवासी वाहतूकवरती किंवा लोकलवरती हा प्रभाव वाढलेला आहे. आणि विशेषतः जे काही मेल एक्सप्रेस गाड्या आहेत, नवीन आता 10 गाड्या नवीन सुरुवात केलेल्या आहेत, मग त्यांच्या वेळेचं मॅनेजमेंट आणि याच्या मॅनेजमेंटमध्ये फरक आहे. म्हणून त्या लोकलच्या प्रवासावरती खूपच ताण आलेला आहे. म्हणून आम्ही कल्याणच्या पुढे सांगितले की शटल सेवा सुरू करावी, जेणेकरून शटल सेवा सुरू केली तर नक्की त्याचा फायदा याचा होतील. आणि मेल एक्सप्रेस गाड्यांचा काही ठराविक हॉल्ट देऊन टाका. ते मुंबईवरनं येणारे ते लोक आहेत, ते संध्याकाळी येतात आहे, तर तुम्ही कर्जत कसाराला हॉल्ट का नाही देतात? मग ते स्किप करतात. त्याच्यामुळे ते जे कर्जत आणि कसारा जाणार आहेत ते किमान ते जनरल कोचमध्ये तर जाऊ शकतात मेल एक्सप्रेसच्या. म्हणजे ते लोकलवरती जो ताण आहे लोकसंख्येचा ते कमी होतील. म्हणून कुठेही ते विचार केलेला नाहीये. आणि प्रवाशांचा जे सर्व्हिसेस आहे, जे लोकलच्या सर्व्हिसेस आता 1600 काहीतरी 38 सर्व्हिसेस आहेत, त्याच्यापेक्षा जास्त वाढू शकत नाही. फक्त एकमेव कारण आहे की कल्याण रिमॉडेलिंगचं काम चालू आहे जोरदार. मग ते कल्याण रिमॉडेलिंग मधलं काम गेल्या 3 वर्षापासून हळूहळू संत गतीने चालू आहे. मला वाटतं की प्रशासनाने कल्याण रिमॉडेलिंगचं काम केलं तर कर्जत कसारावाडे येणे गाडी कल्याणला एकदा बँचिंग होणार नाही आणि लोकल जे गाड्या त्यांना प्राधान्य देतील. मेल एक्सप्रेसला प्राधान्य द्यायची गरज नाहीये. नक्कीच कैलास वर्मा, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले गेलेले आहात, कारण आणखी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तुमच्याकडनं ज्याची उत्तरं आम्हाला जाणून घ्यायचे, तुमचं विश्लेषण जाणून घ्यायचं आहे. यानंतर मी जाते आदेश भगत यांच्याकडे, दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आहेत ते. आदेशजी, मला एक सांगा, हे जे ट्रॅकमधलं अंतर आहे, इव्हन आता सुद्धा काही वेळापूर्वी रेल्वे प्रशासनाकडनं, रेल्वे कर्मचाऱ्यांकडनं या ट्रॅकमधलं अंतर जे ते मॅपिंगचं काम सुरू होतं, तर कुठेतरी हा सुद्धा दोष आहे. विशेषतः तो जो पट्टा आहे त्यात 2 रेल्वे ट्रॅक मधलं अंतर जे आहे ते कमी आहे असं बोललं जातं आणि त्यामुळे सुद्धा हा अपघात झालेला आहे, ही शक्यता वर्तवण्यात येते. तर ही शक्यता तुम्हाला कितपत गृहीत धरावीशी वाटते? नाही, हे जे 2 ट्रॅक मधली अंतर आहे हे काही काल परवा तयार झालेलं नाहीये, हे आधीपासून आहे.
मुळात रेल्वे प्रशासन जेव्हा अशा घटना घडू शकतात, म्हणजे ज्या वेळेस रेल्वे प्रशासन दर रविवारी मेगा ब्लॉक घेतं, तेव्हाच ह्याच गोष्टींसाठी रेल्वे प्रशासन मेगा ब्लॉक घेत असतं की कुठे तांत्रिक गोष्टी, कुठे तांत्रिक अडचणी आहेत, ह्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतं. परंतु मुंबऱ्यासारख्या दुर्घटनेकडे रेल्वे प्रशासन 15 डब्यांच्या लोकल करणार, बंद दरवाजाचे डबे तयार करणार, हे या घटनेपासून लक्ष विचलित करण्यासाठी या घोषणा करते. रेल्वे प्रशासन काम काही करत नाहीये. 15 डब्यांच्या लोकल चालवण्याची घोषणा या 4-5 वर्षापासून केलेल्या आहेत. परंतु रेल्वे प्रशासनाने आजही सांगावं की किती प्लॅटफॉर्म त्यांनी 12 डबे, किती प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली, किती प्लॅटफॉर्म हे 15 डब्यांचे केले, तर काहीच नाही केलेले आहेत. त्याच्यामुळे आजच्या घटनेवरून फक्त लक्ष विचलित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने आज प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांचे जे आरओ आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही 15 डब्यांच्या लोकल करतोय, पण हे साफ खोट आहे. खरं तर मुंब्रा या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनालाच दोषी धरलं पाहिजे. कारण ज्या प्रकारे म्हणजे आज जिथे जी घटना घडली आहे तिथे रेल्वे प्रशासन आता काय दुरुस्ती करणार आहे का? की रेल्वे प्रशासनाला असं वाटतं की आता याच्या पुढे गर्दीच होणार नाही किंवा याच्यानंतर 2 ट्रेन अशा आजूबाजूला येणारच नाही, असं काही रेल्वे प्रशासनाला वाटतं का? तर रेल्वे प्रशासनाने जाग येऊन ते पहिला तिथे दुरुस्ती केली पाहिजे. मुंबऱ्यासारख्या ठिकाणी काही बरेचसे स्टेशन आहेत, म्हणजे आम्ही दिवासारखं स्टेशन आहे, आज दिव्यावरून चढणं हे फार चिकरीचं आहे. म्हणजे आमच्या बऱ्याचशा महिला तर बऱ्याच वेळा अपघात होतो. मग दिव्यासारख्या ठिकाणाहून जर दिवा सीएसटी लोकल सुरू केली तर जी आमची मागणी आहे, तर दिव्यासहित मुंब्रा असेल, कळवा असेल, ह्या प्रवाशांना त्याचं रिलीफ मिळणार आहे. परंतु रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करते. रेल्वे प्रशासनाला असे अपघात अपेक्षित असतात किंवा एखाद्या प्रवाशांचं आंदोलन अपेक्षित असतं, तेव्हाच रेल्वे प्रशासन खडबडून जागं होतं, अन्यथा रेल्वे प्रशासन लक्ष देत नाही. आम्ही प्रवासी संघटना सातत्याने मागणी करतोय की ज्या कार्यालयीन कामाच्या वेळा आहेत त्या बदलल्या पाहिजेत, जेणेकरून पीक आवर्स ही जी संकल्पना आहे की ज्या पीक आवर्सला गर्दी उसळते, हे पीक अवर्सला जर कार्यालयीन कामाच्या वेळा बदलल्या तर ह्या पीक अवर्सला गर्दी उसळणार नाही आणि परिणामी गर्दीचं विभाजन होऊन लोकांचे मृत्यू होणार नाहीये. परंतु ही जी आमची मागणी आहे आम्ही सातत्याने करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. आमच्या बऱ्याचशा अशा मागण्या आमच्या प्रवासी संघटनांना रेल्वे प्रशासन म्हणजे जे विभागीय व्यवस्थापक असतील, डीआरएम सारखे अधिकारी आहेत, आमच्या प्रशासनांना एखादी बैठक घेतली जात नाही वर्षानुवर्ष. जर आमच्या प्रवासी संघटना ह्या ऑन फील्ड काम करत असतात, प्रवाशांसाठी भांडत असतात, त्यांना विचारात घेतलं जात नाही आणि बरेचसे डिसिजन हा कुठेतरी एसी रूम मध्ये बसून घेतले जातात आणि परिणामी हे असे अपघात झालेले दिसतात. नक्कीच. यानंतर मी जाते आदेशजी, तुम्हाला थांबवते मी थोडंसं. यानंतर मी वंदनाजींकडे जाते. वंदनाजी, मला एक सांगा, अनेक महिला ज्या आहेत, अनेक महिलांच्या सुद्धा याच तक्रारी आहेत. गर्दी वाढते, मात्र आता गर्दी वाढण्याला दुसरं काही सोल्युशन नाही आहे. खरं तर वाढवलेली ट्रेनची संख्या यामुळे गर्दीचं नियोजन करण्यास मदत होईल का? आणि दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की यामुळे तरी अपघात थांबतील का? जर लोकलची संख्या वाढवली, फेऱ्या वाढवल्या आणखी, तर कदाचित हे अपघात थांबू शकतील का आणि गर्दीचं नियोजन करता येईल का? निश्चितच तुम्ही म्हणता तो बरोबर आहे. प्रवाशांची लोकलची संख्या वाढवली पाहिजे, पण ती वाढणार कधी? 10 वर्ष झाले आम्ही वाढवा म्हणून सांगतोय. हे फक्त टीव्हीवर तर मी चर्चा करतो, प्रत्यक्षात बाकी काही येत नाही. आंदोलन केले की आम्हाला जेलमध्ये घालतात. तुम्हाला एक आठवण सांगते, मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीच्या अगोदर मी फक्त सांगितलं रेल्वे प्रशासनाला की समजा आम्हाला आमच्या सोयी नाही मिळाल्या लोकल प्रशासनाला, तर मी आंदोलन करेन आणि शिवाय मतदानावरती बहिष्कार टाकेल. तर मला दिल्लीवर पोलिसांना ते पकडायला. अरे वा, आम्ही आंदोलन केलं की तुम्हाला दिल्लीवर याच्यावर पोलिस आम्हाला आणतात, पण सोयी बाकी वाढवायला तुम्ही सुरू करत नाहीत. आम्हाला बाकी पकडायला जेलमध्ये घालायला तुम्ही बरोबर येता, महिलांच्या सोयी वाढवा ह्याच्यावर कोण लक्ष देते का? बरं तुम्ही की आम्ही बहिष्कार करू म्हणून तो तुमचे पोलीस मला पकडायला आले. आता कुठे गेले तुम्ही? आता मेलो आम्ही, आमच्या बायका मेल्यात ना, आता कुठे प्रशासन गेलं? जा विचारा त्यांना की आमच्या लोकांच्या वाढत फेऱ्या का वाढत नाही, मलाचे डबे का वाढत नाहीत आणि आमचे डबे का वाढवत नाही? 60% महिला 70% महिला प्रवास करतात रेल्वेमध्ये. आहे का कोणी जबाबदार? कोण वाच्यता करतोय का याच्याबद्दल?
काही नाही, आम्ही फक्त टीव्हीवर येतो, बोलतो, जातो आणि धिम्म प्रशासन काही करत नाही. ह्या प्रशासनाचा आम्ही धिक्कार करतोय, लक्षात ठेवा. अजिबात धिक्कार करतो की अजिबात प्रशासन हलत नाही आणि या प्रवाशांना सुविधा देत नाही, लोकल ट्रेन वाढवत नाहीत आणि महिलांना सुविधा देत नाहीत. किती वेळा हे केलं आणि आता काय होतं ते तोंड दाबून बुक्केचा मार. तुम्हाला रेल्वेचे केंद्र सरकारचे नियम माहितीये का? नुसतं पट्टीवर उतरलं ते आम्हाला कुठला नियम लागू करतात? देशद्रोहाचा गुन्हा लागू करतात. सगळा अभ्यास करून बसले आणि सगळे जीआर आमच्याकडे सगळे आरटीए माहितीचा अधिकार वंदनाजी, तुम्ही ह्या लक्षात ठेवा. सगळ्या खरं तर अनेक महिला प्रवासी तुमच्याकडे येऊन या आपल्या समस्या मांडत असतील आणि त्यातही रेल्वे अपघातांबरोबरच महिला सुरक्षेचा मुद्दा सुद्धा रेल्वे प्रवाशांदरम्यानचा आहेच. मात्र या सगळ्या मुद्द्यांना घेऊन, या सगळ्या समस्या घेऊन तुम्ही सुद्धा कधी प्रशासनाला भेटलात का किंवा तुम्ही कुठल्या मंत्री नेत्यांना भेटलात का आणि तुम्हाला कशा प्रकारचे रिप्लाय मिळाले होते या सगळ्या संदर्भात? कशा प्रकारे या सगळ्याला तुमच्या हँडल केलं गेलं होतं या सगळ्या समस्यांना? आम्ही जेव्हा पियुष गोयल होते, शरद पवार साहेबांनी आमची मीटिंग त्यांच्या घरी आयोजित केली होती. आम्ही त्यांना संघटना सगळ्या भेटून सुद्धा आलो. त्यांना निवेदन दिलं, त्यांनी आम्हाला आश्वासन नेहमीप्रमाणे दिलं, हो की नाही? मग आश्वासन बघून आम्ही ते गाजर दाखवलं आम्हाला की आम्ही आमच्या घरी गेलो आणि बसलो गप्पा. आताच करतील मंत्री, तर मंत्री बदलले, दुसरे मंत्री आले. आता किती मंत्र्याची भेट गेली? भेट घेता घेता मंत्री बदलतात, त्यांची भेट घेता घेता आधी सरकार बदलतंय. आम्ही कोणाकडे जायचं? किती मंत्र्याकडे जायचं? हे तुम्ही पहिले विचार करा आणि खोलवर विचार करा की किती जण बदलतात. रेल्वे मंत्री, जीएम बदलतायत, हे बदलतायत. आणि जेव्हा जीएम येतो ना मॅडम, लक्षात ठेवा, जीएम जेव्हा येतात ना फेरी मारायला, तेव्हा आम्हाला सांगितलं जात नाही, त्यांच्या पक्षाच्या लोकांना सांगितलं जातं. त्यांच्या पक्षाचे लोक झेंडे गतीत उभे राहतात. हा नवीन प्रकार मी आताच बघितलाय. कर्जत कसाऱ्याला जीएम आले तेव्हा आम्ही नव्हतो, आमची संघटनेला एकाला बोलवले नाही. आता आम्ही बोलू ना, आम्ही मागण्या करू ना, हे लक्षात ठेवा आणि हे तुम्ही हायलाइट करा. ह्या गोष्टी जेव्हा तुमचे जीएम येतात तेव्हा सगळ्या प्रवासी संघटनेला बोलवलंच पाहिजे आणि आम्हाला विचारात घेतलंच पाहिजे. आम्हाला विचारात घेतलं तर तुमचे प्रश्न सुटतील आणि आपल्या दोघांचं नियोजन बरोबर होईल. आम्हाला हे लोक भेट देत नाही मॅडम, डीआरएम भेट देत नाही, जीएम भेट देत नाही, त्यांच्या नेत्यांनाच भेट देतात, लक्षात ठेवा. आता ज्या कमिट्या बनल्यात ना झेडआरसी मेंबर, त्यात एकही प्रवासी संघटना नाहीये. व्यापारी प्रवासी संघटनेचा एक माणूस आहे आणि प्रवासी संघटनेला एकालाही घेतले नाही. त्याच्यामध्ये कोण आहे माहिती? अजितदादा पवारच्या मिसेस श्रीकांत शिंदे, अशा प्रकारचे झेडआरसी मेंबर आहेत. प्रवासी संघटनेला वगळलेले आहे, बाहेर काढलेले आहे, हे नोंद घ्यायची. नक्कीच. यानंतर मी कैलास वर्मांकडे येते. कैलास वर्मा, खरं तर वंदना सोनवणे ज्याप्रमाणे बोलतात आणि नावं घेऊन त्यांनी खरं तर सगळ्यांचा उल्लेख केलेला आहे, हे तितकंच गंभीर आहे आणि दुर्दैवी सुद्धा आहे. कारण जेव्हा रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते अशा प्रकारच्या समस्या घेऊन जातात रेल्वे प्रशासनाकडे, नेत्यांकडे, मंत्र्यांकडे आणि अशा प्रकारे जर त्यांना वागवलं जात असेल तर हे खरंच दुर्दैवी आहे. तुमचा अनुभव काय सांगतो या सगळ्या संदर्भात? नाही, मी तर रेल्वे संघटनेच्या माध्यमाने दोनदा तीनदा या जेडआरसी डीआरसी कमिटीच्या सल्लागार समिती असतात रेल्वेच्या, त्या कमिटीमध्ये राहिलो आहे. आमची जे काही एजेंडा असते आम्ही त्यांना पाठवत असतो, म्हणजे काय प्रवासीच्या विषय, हिताचा विषय. आम्ही काय सुझाव आणि सूचना द्यायचं कामच असतो आमचं, की हे सूचना करावं जेणेकरून ॲक्सिडेंटचे हे कमी होतील, शून्य अपघातासाठी काय काय उपाययोजना करता येईल यासाठी आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. आम्ही सांगितलं गेलं तर की सर्व्हिसेस वाढवा, संख्या वाढवावी आणि विशेष तर जे प्रकल्प आहेत तर प्रकल्प वेळेवर झालं असतं तर ते ज्यांच्याकडे ते पाथ पाहिजे रेल्वे चालवण्यासाठी ते पाथ लवकर झालं असतं तर म्हणजे मेल एक्सप्रेसचा वेगळे पाथ झालं असतं आणि ज्या सबअर्बनच्या वेगळे पाथ झालं असतं तर ते समस्या थोडंसं त्याला समाधानकारक उत्तर मिळालं असतं. परंतु रेल्वेचा प्रोजेक्ट हा एकदम उशिराने होतो. मग त्या विषयासाठी आम्ही जेव्हा रेल्वेच्या पदाधिकाऱ्यांच्या डीआरएमकडे जातो तर हो जाएगा 2 साल में हमने निश्चित किया है असं काहीतरी उडवडीचे उत्तर देतात. खरं म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टर असतात, त्यांचे काही लायबिलिटी आणि काही त्याचे जबाबदेही म्हणतात ना, त्याला जबाबदेही नसतो. आणि आपल्याला कोणाशी बोलायचं आहे? रेल्वे मंत्र्यांना म्हणतो की त्यांचा विषय असतो, खूप मोठा वस्त्र असतो, वंदे भारत मोठा मोठा विषय असतो. तर आपल्या फक्त आमचा विषय असतो की प्रवाशांचा सुरक्षेचा विषय काय, सुरक्षेच्या विषयासाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत. त्या सुरक्षेच्या विषयासाठी विशेष तर सर्व्हिसेस वाढवलं तर आता सर्व्हिस वाढवायची क्षमता रेल्वेकडे राहिलेली नाहीये. मग याच्यासाठी काय करता येतं? आम्ही एवढंच केलं की इन्फ्रास्ट्रक्चर वाढवा, रेल्वेचा पैशाचं कमतरता नाहीये, फक्त नियोजनाचा अभाव आहे. आणि आपल्याकडे जे अधिकारी येतात ते 2-2 वर्षासाठी येतात, जेव्हा ही समस्या समजेपर्यंत त्यांची बदली होऊन जातात. मग ते तुम्ही काम करा, एक निश्चित काहीतरी करा, नाहीतर मुंबईसाठी एक स्वतंत्र एक झोन बनवा, एक स्वतंत्र काही एक प्राधिकरण करावा जेणेकरून ह्या उपाययोजना त्या इम्प्लिमेंट होतील.
नाहीतर 2-2 वर्षांनंतर अधिकारी बदलल्यानंतर तुमच्याकडे तो विषय राहत नाही. आणि काय केलं पाहिजे हा नंतरचा विषय. मंत्री येतात, मंत्र्यांकडे विषय बघता, एक व्हिजिट करतात, खासदारांचं किंवा संसदीय कमिटी येतात, ते जाऊन ते चर्चा करतात आणि नंतर एक मोठ्या हॉटेलमध्ये थांबतात आणि निघून जातात. म्हणजे सामान्य प्रवाशांचं घेणं देणं नसतं. रोज त्यानं प्रवास करणारा एखादा महिलांच्या डब्यामध्ये किंवा पुरुषाच्या एका जनरल कोचमध्ये या खासदारांनी आमदारांनी ते प्रवास करावा, जेणेकरून रोजचा त्यांना माहिती पडेल की काय त्यांचं दुःख आहे, त्यांचा प्रवास कसा करतो. जे जीव मुठीत घेऊन ते प्रवास करणारे लोक आहेत. स्वस्त मोड आहे म्हणून प्रवास करतो. आम्हाला फक्त आपलं पोटाचा उदरचा निर्वाह करण्यासाठी एवढं लांबून मुंबईत यायला लागतो. मग त्यांच्या सुरक्षेचा विषय तुम्ही शासन आहात, तुम्ही प्रशासन तुमच्या हातात आहे, तुम्ही त्याचा विषय लक्षात घ्या ना. म्हणजे आपण विषय नेहमी करत असतो की सामान्य प्रशासन हा सामान्य लोकांसाठी आहे, ह्या जनतासाठी आहे. आणि रेल्वे मी म्हणतो आम्ही जनतेच्या सेवेसाठी आहोत. मग जनतेच्या सेवेसाठी काय करतात? जनतेची सेवा, सुविधा आणि सुरक्षा या तिन्ही गोष्टींसाठी तुम्ही काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजे. आता गेल्या 3-3 वर्षापासून मग हेच सांगतो प्रशासनाला की सुरक्षितता लटकून प्रवास करण्याची मुदत येत कसे. आता सीपीआरओने आपल्या रेल्वेच्या सीपीआरने एक स्टेटमेंट दिलंय की ते लोक फुटबोर्डवरती लटकत होते आणि पडले. अगदी फुटबोर्डवरती आमचं काही आम्हाला हौस नाहीये फुटबोर्डवरती उभा राहून प्रवास करण्याची. आम्हाला जागा नाही तर फुटबोर्डवरतीच येणार ना, शेवटी लटकूनच प्रवास करायला लागणार आहे. म्हणजे एवढे तुमची जी मॅनेजमेंट आहे, जे टाइम आहे, जे पंच्युअलिटी आहे, त्या पंच्युअलिटी मेंटेन ठेवा. गाड्या 20-20 वर्षाला 15-15-20 मिनिटांना उशिराने पाठवणार, मग तेवढं गर्दी होणार की नाही. एका प्लॅटफॉर्मवरती 3 मिनिटापेक्षा जास्त कोणी थांबू नये. मग क्राऊड मॅनेजमेंटसाठी काही उपाययोजना केल्या आहे का? राज्य शासनाकडे आम्ही सूचना केल्या होत्या की तुम्ही वेळेचं नियोजन करा. म्हणजे सरकारी कर्मचारी या वेळेवरती आलं पाहिजे, सामान्य कर्मचारी वर्ग ह्या वेळेवर आली पाहिजे आणि प्रायव्हेट कंपन्या जे काम करणारे लोकांनी या वेळेवर आली पाहिजे. मग त्याच्यासाठी नियोजन केलंच नाही. तुम्ही त्या चिठ्ठी पाठवलंच नाही की रेल्वेचे अधिकारी त्यांच्या समन्वय केला नाही किंवा लोकप्रतिनिधींना तुम्ही कधी कधी कम्युनिकेशन केलंय का? फक्त आता मान्सून आला, त्या मान्सूनमध्ये आणखी त्याची विभीषणता आणखी जाणवेल. आता तर ही सुरुवात आहे. आता बघा पुढच्या मान्सूनला किती आपल्याला त्रास होणार आहे. म्हणजे रेल्वे प्रशासनाने निश्चितपणे सुरक्षेच्या उपायासाठी, मी तर मागच्या वेळेस ज्या सुरक्षा कमिटीत होतो त्यांना ते डेंजर जे पोल आहे हे कुठे कुठे आहे त्याची सूची काढा आणि जे फुटपाथवरती जे आहे त्याला रफिंग करा, बफिंग करा. आणि जे इनबॅलन्स होतो गाड्या चालताना स्पीडमध्ये जे इनबॅलन्स होतो, म्हणजे तुमचा जे मेगा ब्लॉक घेऊन तुम्ही ते मेंटेनन्स करता, त्याच्या मेंटेनन्सचा क्वालिटी काय आहे हे पण विचार केला. म्हणजे त्याचा अर्थ आहे की प्रशासन सुरक्षेच्या बाबतीत बेफिकर आहे. फक्त त्यांना 2 वर्ष कसं तरी मुंबईत काढायचं आहे आणि नंतर निघून जायचं आहे. आणि एक मिनिटाचं लक्ष दिलं पाहिजे, कारण लाखो प्रवासी या रेल्वेवरती त्यांच्या जीवननिर्वाह आणि मुंबईच्या अर्थकारण पेंडिंग पडलाय म्हणजे आहे. म्हणजे याच्यासाठी प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आता शून्य अपघातासाठी काय काय उपाययोजना करता येईल, ज्या ठिकाणी कर्व आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावा, ज्या ठिकाणी निरीक्षण गस्ती दल लावा, आरपीएफ, जीआरपीएफ, जे विशेषतः आरपीएफची संख्या खूप कमी आहे आपल्या मुंबईमध्ये, त्या आरपीएफची संख्या वाढावी, लोकांनी सूचना करावी. आणि जेव्हा जपानमध्ये कसं पुश करून त्या एसी मध्ये करतात का, ती त्याचा जास्त गर्दी झाली तर आरपीएफने कमी तेवढा जास्त गर्दी करू नये, उतरून घ्यावं, पुढची गाडी पकडा, आता सूचना करावी. आणि जेव्हा आतमध्ये शिरताना लोकांनी शिस्तीने जावं. हा आम्ही काही ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, ते अनुशासन शिकावं आपल्याला की शिरते एक म्हणजे काही फुटबॉलवरती उडताना एखाद्याला जागा कैलासजी, तुम्ही जे बोलताय मला एक मुद्दा ह्यात महत्त्वाचा वाटतो. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे क्राऊड मॅनेजमेंट करायला हवं, करता आलं पाहिजे. पण या सगळ्यात समस्या अशी आहे की सगळ्यांनाच लवकर जायचं असतं, सगळ्यांनाच इच्छित वेळेत आपल्या कार्यालयात पोहोचायचं असतं, सगळ्यांनाच ऑफिस गाठायचं असतं आणि त्यामुळे त्या घाईत कुठेतरी आपण प्रवासी म्हणून सुद्धा कुठेतरी बेजबाबदारपणे वागतोय. लवकर जाण्याच्या घाईत प्रवाशांकडनं सुद्धा कुठेतरी गल्लत होते किंवा स्वतःच्या जीवाला तेवढं महत्त्व दिलं जात नाहीये असं सुद्धा वाटतं का तुम्हाला? कारण आपण स्वतः सुद्धा पाहत असाल रेल्वे प्रवासात अनेक जण आहेत, अनेक हुल्लडबाज सुद्धा आहेत जे अशा प्रकारे रेल्वेने प्रवास करतात, लटकतात आणि शेवटी एखाद्या पोलला धडकून आपला जीव गमावून बसतात. तर अनेकदा हे अपघात जे आहेत ते प्रवाशांच्या स्वतःच्या चुकीमुळे सुद्धा होत असतात. त्यामुळे कुठेतरी प्रवाशांनी सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे आणि विवेकानं वागलं पाहिजे असं वाटत नाही का तुम्हालाही? की हा विवेकाने आम्ही तो सूचना केली आहे. आम्ही
मागच्या वेळेला सांगितलं की जे लटकत आहे जे उत्साही असतात, जे फक्त लटकूनच प्रवास करणार, आतमध्ये जागा रिकामी असतील तरी पण त्यांना लटकूनच प्रवास करायचे असतात. म्हणजे असे वारंवार आरपीएफला सूचना करतो किंवा आम्ही सीसीटीव्ही सांगतो ते बघा, हे रोजचे लोक फक्त लटकून प्रवास करणारे लोक, लोकांना आतमध्ये शिरायला देत नाहीये. म्हणजे अति उत्साही असतात आणि लोकांचे जीव धोक्यात, दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालतात. अशा लोकांना रेल्वे ते आरपीएफने कारवाई केली पाहिजे. जेव्हा आरपीएफ कडे जातो तो आरपीएफची संख्या, आपल्याकडे आरपीएफची सूचना करायची यंत्रणाच नाहीये. 139 तुम्ही फोन करा, 139 उचलणारच नाहीये. मग ते 15-12 जीआरपीएफ कडे तर आपण जेव्हा सूचना करायला जातो तोपर्यंत गाड्या कुठे ना कुठे पोहोचत असतात, तिकडे माणसं पोहोचतच नाही, म्हणजे सुरक्षा पुरवतच नाहीये. मग तक्रार करायची एक सिस्टम तयार करा. म्हणजे आल्यानंतर जसं महिलांच्या डब्यामध्ये पॅनिक बटन सुरुवात केली होती किंवा सीसीटीव्ही लावण्याची व्यवस्था कोचमध्ये लावण्याची होती, हा कुठे आहे? सगळे सीसीटीव्ही लावणे कोचमध्ये, तर हा कोणाचा प्रायव्हसी होत नाहीये. सगळ्यांना माहिती पडतो कोण आतमध्ये जागा आहे की नाहीये. मग पुढच्या स्टेशनमध्ये मास्टरला माहिती पडतो त्या गाड्यामध्ये जागा आहे, तरी पण लोक प्रवासी लटकत राहतात. म्हणजे प्रवाशांना सुद्धा आपला विवेकवरती आधारावरती प्रवास केला पाहिजे की लोकांचा जीव कोणाचा धोक्यात घालू नये, कारण ती एक जीव गेला तर अख्खा कुटुंब उद्ध्वस्त होतो. म्हणजे आपल्याला एका कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी लटकत असतो का? फुटबॉलवरती यात्रा मध्ये करू नये हा तर वारंवार रेल्वे सूचना करत असतात, इव्हन आतमध्ये पण सूचना करत असतात, तरी पण लोक ते प्रवास करण्याचे काही हुल्लडबाजी करणारे लोक असतात, ते दुसऱ्याचा जीव धोक्यात घालून तिथे उभे असतात. मग याच्यासाठी आरपीएफने ऍक्शन केले पाहिजे. असे 10-12 केसेस केले तरी पण ते रस्ते बरोबर ते व्यवस्थित नाही देणार. अन्यथा जोपर्यंत केसेस हा जो लटकत प्रवास करणाऱ्या लोकांचा केसेस किंवा मारला नाही, विरारवरनं आम्ही केले होते केसेस, लोकांना आरपीएफ आणि आम्ही लोकांना फटके मारले ते लटकून राहणाऱ्या लोकांना की तुम्ही लोकांचा जीव धोक्यात घालू नका. मग जागा होती, मग आतमध्ये गेले. काही ठराविक लोकांना आता ते चेहरे आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती कारवाई करा, जेणेकरून लक्षात येईल की लोक जे आहेत ते सुरक्षित प्रवास करू शकतो. आणि विशेषतः जे लहान लहान असतात त्यांना आतमध्ये ते सेफ्टीसाठी आतमध्ये घेऊन, ज्या महिलांचा ते कधी कधी चुकून आतमध्ये गेलं मग त्यांना तो सोडतच नाहीये. म्हणजे महिलांना किती त्रास होत असेल त्या गर्दीमध्ये. विशेषतः आपल्या वंदनाताईंनी सांगितलं की एकतर एवढी छोटीशी जागा असते आणि महिलांची संख्या वाढलेली आहे. आज 50% पुरुष 50% महिला झाली आहे, तरी पण त्यांची जी अनुपातमध्ये कोचेस आहे तर नाहीच आहे. म्हणजे सीसीटीव्ही आतमध्ये लावला, सीसीटीव्ही बाहेर लावला आणि कोचेसची संख्या वाढवली, 12 ते 15 केले. 15 मध्ये 2 कोचेस, फक्त 3 कोचेस महिलांसाठी देऊन टाका. म्हणजे काहीतरी उपाययोजना केलं तरच हा नियोजन होतील. आणि त्याच्यासाठी आपण म्हणजे एक नागरिक म्हणून, एक कैलासजी, प्रवासी मी तुम्हाला म्हणून थोडंसं थांबवते, कारण आता मी आदेशजींकडे जाते. आदेशजी, खरं तर दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही अनेक बारकावे टिपले असतील दिवा प्रवासादरम्यान. ठाणा कळवा मुंब्रा दिवा या सगळ्या प्रवासादरम्यान ज्या प्रकारच्या समस्या आतापर्यंत तुम्ही अनुभवलेल्या आहेत किंवा तुमच्याकडे आतापर्यंत रेल्वे प्रवाशांनी पोहोचवलेल्या आहेत, त्यावरून तुम्ही सुद्धाच नक्कीच रेल्वे प्रशासनाला आणि तत्कालीन अधिकाऱ्यांना तुम्ही याची कल्पना दिली असेल. तुम्हाला कुठल्या प्रकारचा अनुभव आला होता या सगळ्यामध्ये? नक्कीच आपण पाहिलं तर ह्या उपनगरीय सर्व मार्गावर प्रवासी संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि गर्दीचं विभाजन हाच एक उपाय आहे की हे होणारे अपघात टळू शकतात. मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2024 ते 2025 रेल्वे अपघातात 663 प्रवाशांचा जीव गेलेला आहे. या उपनगरीय मार्गावर दररोज 3 ते 4 प्रवाशांचा बळी जातोय. म्हणजे आज या उपनगरीय मार्गावर जर 70 लाख प्रवासी प्रवास करत असतील तर त्यातल्या 3 ते 4 प्रवाशांचा हा शेवटचा प्रवास असतो रोजचा, ते त्यांचा रिटर्न प्रवास नसतो. म्हणजे इतका अनिश्चित आणि धोकादायक प्रवास हा संपूर्ण मध्य रेल्वे मार्गावर झालेला आहे. दिव्यासारख्या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर दिव्यासारख्या ठिकाणी देखील प्रवाशांना चढायला मिळत नाही. आम्ही सातत्याने मागणी करतोय की दिवा स्थानकातून सकाळी गर्दीच्या वेळेस दिवा सीएसटी लोकल सुरू करावी, जेणेकरून आमचे दिवेकर प्रवासी त्याच्यामध्ये चढतील आणि होणारे त्यांचे अपघात टळतील. दिव्या सीएसटी सुरू झाल्यास मुंब्रा असेल, कळवा असेल, जिथे जे अपघात मोठ्या प्रमाणावर होतात त्या प्रवाशांना देखील रिलीफ मिळू शकतो. अशा बऱ्याचशा मागण्या आम्ही रेल्वे प्रशासनाला करतो, परंतु रेल्वे प्रशासनाचा आम्हाला अनुभव आहे की रेल्वे प्रशासनाला एखादं आंदोलन केलं किंवा एखादा मोठा अपघात झाला त्याशिवाय रेल्वे प्रशासनाला उपरती येत नाही, त्याशिवाय रेल्वे प्रशासन जागं होत नाही. हा आमचा फार अनुभव आहे.
त्यामुळे रेल्वे प्रशासनाला जर आंदोलनाचीच भाषा समजत असेल तर मला असं वाटतं जर परिस्थिती अशीच असली, असेच अपघात वारंवार होत असले तर प्रवासीच एक मोठं आंदोलन ह्या प्रशासनाच्या विरुद्ध करतील असं मला वाटतं. कारण रेल्वे प्रशासन हे ढिम्म आहे, हा आमचा अनुभव आहे. त्यांना काही पडलेलं नाहीये, मोठमोठ्या घोषणा करणार परंतु या घोषणा बरीच वर्ष कागदावरच असतात, त्याचा काही उपयोग होत नाही आणि प्रवाशांचे मृत्यूचे प्रमाण हे वाढत आणि वाढतच चाललेलं आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. नक्कीच. यानंतर मी वंदनाजींकडे येते. वंदनाजी, तुम्ही मगाशी ज्याप्रमाणे बोललात अतिशय गंभीर खरं तर हा सगळा विषय आहे. कारण अशा प्रकारे पाठपुरावा करून सुद्धा जर निग्लिजन्सच वाट्याला येत असेल किंवा दुर्लक्षच वाट्याला येत असेल तर हे सगळं खरंच गंभीर आहे. आणि आता मगाशी भगतजी म्हणाले त्याप्रमाणे खरंच एखादं मोठं आंदोलन करण्याची गरज आहे, तेव्हा कुठेतरी प्रशासन जागं होईल. आंदोलन केले नाहीत असंच मला वाटतं का मॅडम? किती वेळा आदेश भगत यांनी आंदोलन केलेलं आहे, किती वेळा आदेश भगत यांना विचारा किती वेळा आंदोलन केलेलं आहे. फक्त आम्हाला जेलची वारी करायला लागते, आमच्यावर मोठे मोठे केसेस लावल्या जातात आणि विनाकारण त्यांना हकनाक ते लोक प्रवासी लोकांना. आता आम्ही प्रवासी लोकांसाठी झटत असतो त्यामुळे नाकच आम्हाला जावं लागतं ते जेलमध्ये वगैरे. हा सगळा आम्ही सगळे अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार असतो. यांचे नियम असे कडक आहेत ना, ह्यांच्यासाठी नियम फार कडक असतात का, देशद्रोहाचा गुन्हा वगैरे वगैरे, आणि आम्हाला सोयी नाहीत. आम्ही करताना मग सगळं उलट. म्हणजे ही मुजोरपणा आहे. हा लोकशाही वाटते तुम्हाला? लोकशाही दंडशाही हा या रेल्वे प्रशासनाचा. आता मी रेल्वे प्रशासन म्हणेन, कुणाला म्हणेल? रेल्वे प्रशासन त्यांच्या हातात नाहीये. स्वतः त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे तुम्ही मीटिंग लावा, ते काय म्हणतील? मॅडम आमच्याच्याने होत नाही, तुम्हीच आमची मीटिंग लावा, तुम्हीच आमच्या मागण्या तयार करा. आणि डीआरएम स्वतः सांगतात की हे आमच्याच्याने होत नाही, तुम्ही मुख्यमंत्र्यांची आमची भेट घालून द्या. हे स्वतः घडलेलं आहे. म्हणजे पहा ना की ती लोक जेव्हा असमर्थ आहेत मग काय त्यांना बोलून फायदा? वरच्या लेवलने काम झालं पाहिजे, वरच्या म्हणजे मंत्र्यांकडूनही कामं झालेली पाहिजेत. युद्ध पातळीवरती लोकल मुंबई लोकलकडे लक्ष द्यावं लागेल, कारण हा मतदारसंघ तुमचा आहे. ह्या मतदानामुळेच तुम्ही मंत्री खासदार वगैरे होता. त्यासाठी युद्ध पातळीवर अगदी मोदीजींनी आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इथे आता दखल घेतली पाहिजे. मला वाटत नाही काय दखल घेतली की नाही. 2 मिनिटं बाईट दिली असेल, हा आमचं म्हणजे मेलेल्या माणसाला हे श्रद्धांजली वाहतो एवढं बोलणार, पण त्यांनी स्वतःहून उतरून युद्ध पातळी मोदीजींनी युद्ध पातळीवर येऊन ह्या रेल्वे प्रशासन मुंबई लोकलसाठी वेळ दिला पाहिजे. ते जेव्हा वेळ देतील तेव्हा ताबडतोब कामं होतील. जेव्हा ताबडतोब कामं होतील तुम्हा आम्हाला इथे बाईट द्यायला बोलवायला पण तुम्हाला जमणार वेळ मिळणार नाही. चला, चांगलं काम चाललंय, सुरळीत काम चाललंय, आम्ही खुश होऊ. कशाला आम्ही तुम्हाला त्रास देऊ? कशाला आम्ही आंदोलन करू? नक्कीच. कैलासजींकडे मी येते पुन्हा. कैलास, मला एक सांगा की खरंच या समस्या रेल्वे प्रवासासंदर्भातल्या आणि रेल्वे प्रवाशांच्या पुढच्या अगणित अशा समस्या आहेत. मात्र हेही तितकंच खरं आहे की या सगळ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने काही प्रॅक्टिकल डिफिकल्टीज ज्या आपण म्हणतो त्यासुद्धा आपल्याला नाकारून चालत नाहीत. तर या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे समस्या सोडू शकतात, फक्त इच्छाशक्तीची गरज आहे. जे इन्फ्रास्ट्रक्चर टाइम बोर्ड मध्ये झाले पाहिजे ते टाइम बोर्ड मध्ये होत नाही. म्हणजे 3री 4थी लाईन आता आपल्याकडे रेल्वेमध्ये असं आहे की ती MRVCचं वेगळं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट त्यांचं वेगळं काम चालू आहे. त्यांचं कम्युनिकेशन होतो का नाही होतं, पण विशेष तर जे ब्लॉक देऊन काम केलं पाहिजे त्या वेळेवरती ते काम नियोजन करून केलं पाहिजे. परंतु प्रशासन जे आहे, शासन जे आहे, जे रेल्वेचे प्रशासन आहे, ते प्रशासनाने विशेषतः लक्ष देण्यासाठी एक विशेष अधिकारी नेमावा. म्हणजे काय, सुरक्षता हा विषय महत्वाचा आहे. गाड्यांचे जे पंक्च्युअलिटी आहे, हा पंक्च्युअलिटी हा महत्वाचा आहे. गाडी वेळेवरती आलं तर कोण गर्दी करणार नाही. विशेष तर जे मिसकम्युनिकेशन आहे, ते अनाउन्समेंट, म्हणजे गाडी येणार नाही येणार, एखादा डिरेलमेंट झाली कुठेतरी, मग गाड्या येतं की नाही ते प्रवाशांना कळतच नाही. तर उगाच ते गर्दी करत असतात, हळूहळू गर्दी, गाडी पुढे. शासनाकडे काही सूचना पण येत नाही. आपल्याकडे सगळ्यांकडे अलर्ट, सगळ्यांकडे आता मॅप आलेले, आपल्याकडे एक मेसेज येतो. आता IRCTC मध्ये मेसेज येतो किंवा याच्या आपला मोबाईलमध्ये आता नवीन टाइम टेबल आलाय, त्या टाइम टेबल मध्ये कडे अलर्ट येतो असतो. ही गाडी इथे डिलेटमेंट झालेली आहे, या ठिकाणी ह्या गाडी उशिराने येणार आहे, मग जास्त गर्दी करू नये, तुमच्या गाडी विशेष व्यवस्था केलेली आहे. हा जो अनाउन्समेंट आहे, ह्या अनाउन्समेंट रेल्वेकडनं वेळेवरती होत नाही. त्याच्यात परिणाम होतो की ते चेंगराचेंगरी किंवा प्लॅटफॉर्मची बदल येत होते. बाबा ही गाडी 4 नंबरला येणार आहे की 3 नंबरला येणार आहे, हा जे मिसकम्युनिकेशन होतं त्याच्यामुळे सगळ्या क्राऊड आहे
ते इकडे तिकडे होतो आणि ते मला हा माझी शेवटचीच लोकल असेल असं मानून सगळे त्याच लोकलमध्ये एकदम जाणूनमध्ये भरून जातात आणि आणि आम्ही कुठे ना कुठे आपला जीव गमवतो लटकून वगैरे. मग अशा ठिकाणी मिसकम्युनिकेशन रेल्वेकडने होऊ नये याच्यासाठी उपाययोजना करावी. आपल्याकडे जे सगळे अलर्ट जे दिलं म्हणजे मेसेज गेला पाहिजे की हा लोकल आता तुमच्या वेळेत अर्धा तासाने 20 मिनिटांनी विशेषतः कर्जत कसारावरनं एखादा घटना घडली तर आपल्या लोकांना अनाऊन्समेंट झाली पाहिजे या ठिकाणी कल्याण ठाण्याला की आपण तुमची गाडी येणार आहे किंवा नवीन गाड्या सोडत येणार आहे. मग ते काही एकदम चांगलं व्यवस्थित अस्थिर राहतो म्हणजे कुठे जाणार नाही आणि ह्या गाडी सोडून दुसरी गाडी पकडता येते. म्हणून क्राऊड मॅनेजमेंट हा एक विषय झाला. विशेषतः ते मी जे कर्जत कसाराचे मध्ये जे गॅप आहे एक तासाचा ते 1 तासाचा गॅप कमी करण्यासाठी तुम्ही काय करता रे म्हणजे ते टाइम टेबल नियोजन केलं पाहिजे. म्हणून तो मागच्या विषय आला की शटल सुरू केलं तर ते कमी कमी ते लोकांना अधीर वाटतील. मेल एक्सप्रेस गाड्यांना काहीतरी स्टेशनला तुम्ही हॉल्ट देऊन टाका जेणेकरून ते लोकलने जे जाऊ शकत नाही त्या मेल एक्सप्रेसला येऊन इच्छित कल्याणला थांबू शकतो, पुढच्या कर्जत कसाराला थांबू शकतो. अशा ठिकाणी ते लोक जनरल डब्यामध्ये प्रवास करू शकतो. आम्ही स्लीपर आणि एसी गाड्यांमध्ये प्रवास उभा नसतो कमी कमी जनरल डब्यामध्ये जाऊ शकतो. मग तोपर्यंत त्याला दिलासा मिळते. असा तरी व्यवस्था करा जोपर्यंत क्राऊड मॅनेजमेंट होत नाही. आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि केंद्राने खूप पैसे दिले मुंबईसाठी आणि त्याचा आता मेट्रो 3 मेट्रो 14 बदलापूर पर्यंत मेट्रो जाणं म्हणजे अल्टरनेटिव्ह 30% म्हणजे पॅसेंजर आहे हे ऑफिशियली 2 वर्षानंतर हे डायव्हर्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला एकदम सुरक्षित प्रवास करणं म्हणजे ते पुढच्या वेळेला एकदम प्लॅनिंग करून नियोजन हे केलं तर निश्चितपणे त्याचा रेल्वेचा फायदा होणार आहे आणि क्राऊड मॅनेजमेंट त्याचा उपयोग होणार आहे. फक्त जे रस्ते आहेत पॅरलल जे ठाणा आता तर दिवा मुंब्रा त्याच्यामध्ये गेलात आपण हे सगळ्या ग्रीकवरती आहे खाडीवरती ब्रिज आहेत तिथे जायला रस्ता नाही तर एक पॅरलल रस्ता निर्माण केलं तर मग अल्टरनेटिव्ह व्यवस्था किंवा एखादा गाडी डिलेमेंट झाली गर्दी कमी आहे गाडी डिले झाली तर मग एसटी प्रबंधनाला सांगून ते गाडीचे प्रबंधन करणं हा जो कम्युनिकेशन आहे हा त्यांनी केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला क्राऊड मॅनेजमेंट करता येते आणि आपल्या डेस्टिनेशनला जे प्रवासी जातात आहे तर कुठेही मानसिक त्रास होऊ नये याच्यासाठी रेल्वेने वारंवार त्यांच्याशी कम्युनिकेशन करून आणि विशेषतः प्रवासी संघटनाला आपला त्यांनी कमीत कमी आपल्या प्रवासी संघटनांना त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्यांना कमी कमी अधिकाऱ्यांकडे बोलवतो तुम्ही काय करता ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. प्रवासी संघटना सांगतो बाबा या वेळेला या अशी व्यवस्था होणार आहे इथे लिफ्ट बसवणार आहे इथे ऍक्सिलेटर होणार आहे इथे तुम्हाला शेड बांधून देणार आहे हे काहीतरी विषय करा ना. मग फक्त अमृत भारत स्टेशन बांधून नवीन नवीन मेकओव्हर करून होणार नाही. त्याच्यासाठी विस्तारासाठी आपल्याला ते लागणारे कन्स्ट्रक्टिव्ह रेल लाईन आहे 3rd लाईन आहे 4th लाईन आहे कनेक्टिव्हिटी आहे याच्यासाठी या 2 वर्षामध्ये काय उपाययोजना करते लवकरच कसं करता येईल याच्यासाठी तुम्ही लक्ष दिलं नक्की त्याचा फायदा या प्रवासी आणि प्रवासी जे सुरक्षित प्रवास करतात ते त्यांना होतील. नक्कीच कैलासजी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटला की रेल्वे प्रशासनानं आणि सरकारनं दोघांना सुद्धा प्रवाशांना विश्वासात घेणं जास्त महत्त्वाचं आहे आणि प्रवाशांना विश्वासात घ्यायचं असेल तर प्रवासी संघटना आणि त्यांचे सगळे तुम्ही जे अध्यक्ष आहात तुम्ही तिघही आणि तुमच्यासारख्या अशाच इतर ज्या प्रवासी संघटना आहेत त्यांचे अध्यक्ष त्या सगळ्यांना सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं आहे. मात्र हे का होत नाहीये का विश्वासात घेतलं जात नाहीये कारण काम करायचं व्यवस्थित सगळ्या क्राऊड मॅनेजमेंट करायचं वेळापत्रकाचं नियोजन करायचं किंवा मग रेल्वे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करायच्या असोत या सगळ्याला काही ना काहीतरी अडचणी किंवा आपण प्रॅक्टिकल डिफिकल्टीज येणारच आहेत. मात्र त्या डिस्कस केल्या पाहिजेत त्या बोलल्या गेल्या पाहिजेत प्रशासनातर्फे सुद्धा आणि प्रवाशांतर्फे सुद्धा तेव्हा कुठेतरी हा जो इश्यू आहे हा इश्यू सॉल्व्ह व्हायला मदत होईल ही समस्या जी आहे ती सोडवायला मदत होईल. मात्र विश्वासात का घेतलं जात नाहीये कुठे घोडा अडला असावा. नाही प्रवासी संघटना म्हटल्यानंतर त्यांना काय वाटतो की काहीतरी ते सडक छाप म्हणजे काहीतरी म्हणतात ना की तुच्छ लोक आहेत त्यांना काय रोज रोज बोंबाबोंब करणार आणि काय होणार नाही त्यांना काही ज्ञान नसतो आणि काय त्यांना काही रेल्वेचा फंक्शन माहीत नसतो. आम्हाला सगळे फंक्शन माहिती आहे अधिकारी काय आहे त्यांना हे सगळं माहिती असतो. आम्हाला सगळं माहिती आहे की कारण जेव्हा जेव्हा काहीतरी अडचण येतं तेव्हा प्रशासनाकडे आम्हाला मदत करतो आम्ही त्यांना जेव्हा जेव्हा त्यांना काही अडचण आली काय विषय सुरक्षा बलांना अडचण आली तर आम्ही साथ देतो त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवाशांचा जेव्हा मॅनेजमेंट असतो तेव्हा प्रवाशाकडे आमच्याकडे काही रेल्वे मित्र झालेले आहेत काही रेल्वेचे कम्युनिकेशन केले गेले आम्ही करतो फक्त रेल्वेचे तर वरिष्ठ अधिकारी आहे
त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कसं कळत नाही की प्रवासी संघटनामध्ये काय करू शकतो. आम्ही सामाजिक दायित्व आहे आमचं काम करण्याचं, आम्ही इच्छा आहे आमच्या रेल्वेमध्ये काम करणे, आम्ही रेल्वे ऍक्टिव्हिटीज म्हणून काम करतो. जसं तुम्ही रेल्वेसाठी आपलं काम देतो जसं टेक्निकली, तसं आमचा सामाजिक उपयोग करून घ्या ना आमच्या रेल्वेसाठी. तर जे रेल्वेचे जे संवाद आहे, जे प्रवाशांचे जे संवाद आहे, आम्ही एक माध्यम आहोत तुमच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी. तर आमच्याकडे रेल्वेच्या जे छोटे छोटे गोष्टी असतात, इंटरनल विषय असतात, इथे काही गडबड झाली ते छोटे छोटे गोष्टी खूप मोठे होऊ शकतात. मग ते तुम्ही त्यांना काहीतरी विचारा ना. कधी कधी महिन्याला 2 महिन्याला एकदा तर प्रवासी संघटनाची संपन्न करा. फक्त जे खासदार आले आणि पार्लमेंट कमिटी आली आणि वरिष्ठ अधिकारी त्यांनी चर्चा होतात आणि नंतर विषय संपतं. पण प्रवासी संघटना कधी बोलवणार? त्यांचं ते जे मत आहे, आमचं मत काही जास्त महत्वाचं. आमचा विषय असतो की फक्त प्रवाशांमध्ये मिसकम्युनिकेशन नाही, आम्ही तुमचा जे संवाद आहे आमच्याशी राहू दे. संवाद राहिल्यामुळे तर तुमचा सगळ्या अडचणी दूर होणार आहे. आमचं ते तुमची टेक्निकल काम करतात तर त्यांचं घेण्यात येणार नाही, तरी पण ते वेळेवरती करणं हा महत्वाचं असतं. आणि रेल्वेकडे क्षमता आहे, आपल्याकडे चांगले इंजिनियर आहे, चांगले प्रशासनिक व्यक्ती आहेत. फक्त ते काम करणं जे करायचे असेल तेव्हा कुठे ना कुठे अडचण त्यांना कोणी निर्माण करतात. विशेषतः त्याचं पॉलिटिकल पार्टी आहे तर त्याचं मी नावच घेतो. जसं ते जितेंद्र आव्हाड आहे, ते काहीतरी एरोली लिंकचं काम चालू होतं झोपटवाट्यामध्ये, तर त्यांनी अडवलं. म्हणजे 2-2, 3-3 वर्ष ते काम रखडलं, म्हणजे काम करू दिलं नाही. म्हणजे कुठे ना कुठे ते प्रकल्पाला जे जबाबदार आहे हा कधी कधी पॉलिटिकल वाले लोक आहेत आणि त्यांनी अडवून ठेवतात. त्याच्यामुळे ते काम रखडले जातात आणि मग अशा चेंगराचेंगरी, अशा पडल्याच्या मृत्यूपोटी. कारण हा राजकीय लोक पण आहे, जसा रेल्वे प्रशासन आहे तर ते हे राजकीय व्यक्ती जे प्रकल्पाला ते विरोध करतात किंवा त्यांना अडवून ठेवतात, नाही होऊ देणार नाही, असं होऊ देणार नाही. मग त्याच्यामुळे हे सगळे प्रकल्प रखडतात आणि त्याचा परिणाम ह्या ऍक्सिडेंट सारखे होतात. विशेषतः मुंब्रा दिवा आणि त्या पुढच्या जे भाग आहे ठाण्यापर्यंत काय नाही, आपलं कल्याण कसारापर्यंत ठाण्यापर्यंत खूप गर्दी असते. ठाण्याच्या पुढे एकदम सगळे रिकाम होऊन जातात. म्हणजे विशेष लक्ष आपलं कुठे द्यायचं असेल ते दिवा, कळवा, मुंब्रा, दिवा पुढच्या आता कर्जत कसारापर्यंत द्यायला पाहिजे. म्हणजे रेल्वे मॅनेजमेंटनी विशेषतः कल्याण डिमोडी पासून कर्जत कसारामध्ये नवीन काहीतरी व्यवस्था लावावी. नवीन जे लाईन आहे, बदलापूर लाईन 3rd लाईन आहे, 4th लाईन आहे, या लाईनसाठी जे लँड ॲक्विजिशन झालेलं आहे त्याचा उपयोग करून घ्या आणि प्रशासनाशी आणि संघटनाशी बंधून जे काही मदत लागतील आम्ही त्यांना मदत करायला तयार आहोत. आणि नक्कीच अगदी कैलासजी, खरं तर आता आपण आपल्या चर्चेच्या अंतिम टप्प्यामध्ये आलो आहोत, त्यामुळे आता मी वंदनाजींकडे जाते. वंदनाजी, टू सम अप ऑल दिस, काय सांगाल, तुमची शेवटची अपेक्षा काय आहे? कारण आतापर्यंत तुम्ही सांगितल्याप्रमाणे अनेकदा तुम्ही पाठपुरावा केलेला आहे, मात्र पदरी जी निराशा पडलेली आहे ते पाहता आता पुढचा तुमचा पाऊल काय असेल आणि तुम्हाला काय सांगणं असेल तुमचं सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला सुद्धा? फक्त एवढंच काय, आम्हाला वेळोवेळी वेळ द्या. आम्ही काय तुम्हाला काही दुसरं मागत नाही, फक्त आम्हाला वेळ द्या. जेव्हा मीटिंग, निदान 2 महिन्यातून एकदा तरी प्रवासी संघटनेची एक मीटिंग लावा, आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे 10 नाही पण 5 तरी आमच्या मागण्या पूर्ण करा. एवढंच म्हणणं आहे. महिलांसाठी थोडा सुखसोयी करा. मी सांगितलं की आरपीएफला एक अधिकार आहे वाटतं, जीआरपीला वगैरे, की आतमध्ये महिलांच्या डब्यामध्ये उभं राहण्याचा. तुम्ही उभं राहा आतमध्ये, कारण का ज्या बायका लटकतात किंवा दरवाजा चोकअप करतात, मुख्यतः महिला पडून का मरते की दरवाजा चोकअप करतात, की तुम्हाला लवकर उतरायचं नसतं. डोंबरीची महिला सुद्धा दरवाजावर उभी राहते, ठाण्याची महिला पण दरवाजावर उभी राहते. असं समजत नाही का ती आता एक महिला उतरणार, कुर्लीला उतरणार, भायखळा उतरणार आहे, आणि कर्जतची महिला सुद्धा स्टेशन तिथे दरवाजा उभी राहते. मग उतरणार कसं महिलांना उतरता येत नाही, आतमध्ये दरवाजा चोकअप होतो, चढता उतरता नाही तर म्हणजे महिला नावीला लटकून बसतात. कारण कर्जतवाली कसारावाली, असरंगवाली महिलाला ते नक्कीच वंदनाजी, अगदी थोडक्यात मी आता येत्या भगतजींकडे. भगतजी, अगदी थोडक्यात समप कराल, थोडक्यात काय सांगाल, अगदी थोडक्यात? मला असं वाटतं की रेल्वे प्रशासनाची प्रवासी वाहतूक करण्याची क्षमता आता संपलेली आहे. कारण आपण पाहिलं तर दर 4 मिनिटाला पीक आवर्सला ट्रेन आहे आणि गर्दी काही कमी होत नाही. तर मला असं वाटतं की रेल्वे प्रशासन असेल किंवा मग राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांनी समन्वय साधून आणखी काही पर्याय वाहतुकीसाठी केला पाहिजे. जसं की कैलासजीने सांगितलं की रेल्वेला पॅरलल रस्ता झाला पाहिजे, म्हणजे दिव्यापासून ते डोंबिवलीपर्यंत पॅरलल रस्ता झाला पाहिजे, किंवा मेट्रोचं जाळं जास्त वाढवलं पाहिजे, जल वाहतूक असेल, अशा अनेक पर्यायांकडे आता आपण बघितलं पाहिजे. राज्य सरकार असेल किंवा रेल्वे प्रशासन किंवा केंद्र सरकार यांनी तिघांनी मिळून आता ह्याला काहीतरी
एक वेगळा नक्कीच उपाय आदेशजी शोधला पाहिजे. धन्यवाद. खरं तर आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आदेशजी, वंदनाजी आणि कैलासजी, तुम्हा तिघांचेही आभार. तुम्ही आमच्या जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी जोडले गेलात आणि तुमच्या समस्या प्रभावीपणे तुम्ही मांडलात. तर या सगळ्याचा अर्थ आपण हाच लावूया की अगदी निसंशयपणे रेल्वे प्रवासादरम्यानच्या समस्या भरपूर आहेत, प्रवाशांना घेऊन सुद्धा, तसंच गर्दीचं व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सुद्धा. कारण गर्दी जी आहे ती उत्तरोत्तर वाढतच जाणार आहे. मात्र समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासन, सरकार आणि प्रवासी या तिघांमध्ये सुद्धा पारदर्शक संवाद असला पाहिजे आणि या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने दृढ इच्छाशक्ती सुद्धा असली पाहिजे. तेव्हाच या सगळ्या समस्या सोडवण्यास मदत होईल. या चर्चेत आपण इथेच थांबतोय. नमस्कार.